नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 1 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन 3 मध्य प्रदेश हे राज्य भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे. तर उद्देश आहे वित्तीय नियोजन सुधारणे, पारदर्शकता आणणे आणि सार्वजनिक सहभाग वाढवणे. घोषणा मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी केली. प्रश्न दुसरा. न्यू बॅलन्सचा पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनली? तर उत्तर आहे ऑप्शन 2 जान्हवी कपूर ही न्यू बॅलन्सच्या पहिली भारतीय अँबॅसेडर बनली. तर इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू. सलमान खान खो खो विश्वकप 2025 ग्रुप कॅप्टन, शुभांशु शुक्ला विकसित भारत बिल्डथॉन 2025 चे ब्रँड अँबॅसेडर बनले. तसेच पी.व्ही. सिंधू वेल्स ब्रँड हूप चे ब्रँड अँबॅसेडर बनले. शिखर धवन मोटो जीपी इंडिया चे ब्रँड अँबॅसेडर. रोहित शर्मा T20 विश्वकप 2026 साठीचे ब्रँड अँबॅसेडर. तसेच शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत. प्रश्न तिसरा. ओडिशा राज्याची पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ठरल्या आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन 3 अनु गर्ग या ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत. तर त्या 1 जानेवारी 2026 पासून आपला पदभार स्वीकारतील. तसेच त्या 1991 च्या बॅचच्या ओडिशा कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. मुख्य माहिती आयुक्त आहेत राजकुमार गोयल. भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत बी साईराम. एअरटेल इंडियाचे नवीन MD आणि CEO आहेत शाश्वत शर्मा. RBIचे कार्यकारी संचालक आहेत उषा जानकीरामन. LIC ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत रामकृष्ण चंदर. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या महिला अध्यक्ष आहेत संगीता बरुआ. तसेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी आहेत PV सिंधू. डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार नोंदणी आणि कल्याण कायदा मंजूर केला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 झारखंड राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार नोंदणी आणि कल्याण कायदा मंजूर केला. या कायद्यामध्ये कामगारांना ओळखपत्र, किमान वेतन, वैद्यकीय विमा आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील. तसेच कल्याण मंडळ स्थापन केले जाईल. प्रश्न 5वा. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे यजमानपद कोणते राज्य भूषवत आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 छत्तीसगड राज्य खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे यजमानपद भूषवत आहे. तर यजमानपद हे छत्तीसगड राज्याकडे आहे. तर उद्घाटन होणार आहे 14 फेब्रुवारी 2026 रोजी. तसेच ठिकाण बिलासपूर छत्तीसगड या ठिकाणी. तर शुभंकर मोरवीर आहेत. तसेच उद्देश आदिवासी भागातील खेळाडूंची प्रतिभा शोधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. प्रश्न 6वा. कोणत्या देशाने 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 2 आणि 3 म्हणजेच रशिया आणि चीन या दोन देशांच्या संयुक्त मानाने 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजनाही जाहीर केली आहे. तर लक्ष्य आहे 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणे. तर उद्देश आहे आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्राला वीज पुरवणे. तसेच भागीदारी रशियाची अवकाश संस्था रोसकॉस्मो आणि चीन. तसेच यात तंत्रज्ञान वापरलेले आहे रोबोटिक प्रणाली वापरून निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होईल. प्रश्न 7वा. रेल विकास निगम लिमिटेड RVNL च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर
बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 सलीम अहमद यांची रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 8वा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 4 डॉक्टर कुमार सप्तऋषी यांना बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झाला आहे. प्रश्न 9वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 2 स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी जगातील चौथी आणि भारतातील दुसरी पटू ठरली आहे. तर त्यातील पहिली मिताली राज ही क्रिकेटपटू आहे. प्रश्न 10वा 23वे भारत रशिया वार्षिक शिखर संमेलन कोठे पार पडले? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 नवी दिल्ली या ठिकाणी 23वे भारत रशिया वार्षिक शिखर संमेलन पार पडले. तर हे संमेलन 4 ते 5 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले. इतर काही महत्त्वाचे संमेलन पाहू तर 4थे विश्व मराठी संमेलन नाशिक या ठिकाणी पार पडले. तसेच विश्वव्यापी संत संमेलन सातारा या ठिकाणी, मुख्य सचिवांचे 5वे राष्ट्रीय संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी, जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी, 6वी आंतरराष्ट्रीय वनस्पती शरीरविज्ञान परिषद कोइंबतूर या ठिकाणी, 23वे भारत रशिया वार्षिक शिखर संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी, तसेच शिक्षण आणि ई लर्निंग राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी, तसेच इकोलॉजिकल आंतरराष्ट्रीय परिषद पुणे या ठिकाणी पार पडली.